शेतकरी मित्रांनो, कांदा काढणीला आलाय, शेवटची फवारणी कोणती करावी? काही शेतकऱ्यांनी लेट लागवड केली, 60 70 80 दिवसात कांदा झालाय. मग कशा पद्धतीने नियोजन करावं, कोणती फवारणी करावी? व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, 100% तुमचा फायदा होणार. शेतकरी मित्रांनो, तुम्ही उन्हाळी साठवणुकीचा चाळीमध्ये ठेवणारा कांदा याची लागवड केलेली आहे. लक्षात घ्या, जवळपास 60 ते 70% शेतकऱ्यांच्या शेतातील कांदा आहे ना, हा शेवटच्या फवारणीमध्ये आलेला आहे, अंतिम टप्प्यामध्ये आहे. पण भरपूर शेतकऱ्यांनी लेट खरीप म्हणजे थोडासा उशीर झालेला आहे, तर त्यांनी ह्या साठवणुकीच्या कांद्याची लागवड केलेली आहे आणि हा कांदा आता जवळपास 70 ते 80 दिवसांच्या दरम्यान झालेला आहे. मग या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कांदा पिकाला शेवटची महत्त्वाची फवारणी आणि ज्या शेतकऱ्यांचा कांदा 60 70 80 दिवसाचा झालेला आहे, या शेतकऱ्यांना खाली साईज कशा पद्धतीने करता येईल, दाणमाण पोगर जाड नाही झाला हा कशा पद्धतीने करता येईल, आणि एकंदरीतच अनावश्यक वाढलेली जी पात आहे ही देखील कशा पद्धतीने खाली दाबता येईल, याची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर, कांदा लागवड उत्पादक शेतकरी. स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये, शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, माहितीला सुरुवात करूया. आधी आपण घेऊया ज्या शेतकऱ्यांनी लेट कांद्याची लागवड केलेली आहे आणि आता कांदा 60 70 80 दिवसांच्या दरम्यान झालेला आहे. पण या कांद्याची खालून साईज ही बनायला सुरुवात झाली पाहिजे, अजून साईज आपल्याला अपेक्षित असते. मग करायचं काय, तर लक्षात घ्या, एक महत्त्वाची फवारणी सांगतो, ही वरून करायची. तर ही फवारणी करते वेळी आपल्याला काय करायचंय, एखादं बुरशीनाशक घ्यायचं. जास्त सांगत नाही, कस्टुडिया किंवा विजमा यापैकी एक बुरशीनाशक घ्या. यामध्ये आपल्याला फॉस्फरस आणि पोटॅश युक्त खत आहे, तर हे वरून फवारणी करायचे. तर हे कोणतं, 04932 ICLचं आहे, हे घ्या. यामध्ये काय करायचं आपल्याला, गोदरेजचं डबल प्रतिपंपासाठी फक्त 20 मिली याप्रमाणे घ्या. तर यामध्ये मार्शल किंवा मेओथ्रिन किंवा मेसी यापैकी कोणतं एक कीटकनाशक असेल हे यामध्ये घ्या आणि हीच फवारणी तुमच्या कांदा पिकाला 60 70 80 दिवसांच्या दरम्यान करा. जबरदस्त रिझल्ट येणार. फुगवण साईज जे शेतकरीमध्ये होत नाही ही व्हायला जास्त प्रमाणे मदत होणार आणि एकंदरीतच कांदा 1 नंबर प्लॉट तुमचा इतरांपेक्षा दिसणार. आता ज्या शेतकऱ्यांना कांदा पीक, मी मगाशी म्हटलं, जवळपास 70% शेतकऱ्यांचा कांदा शेवटच्या टप्प्यात आहे आणि आता आपल्याला शेवटची महत्त्वाची फवारणी करायची. मग ही कोणती करायची, कारण झालंय काय, जी पात आहे तर ही वरून पडली पाहिजे खाली, पातीतला रस खाली उतरला पाहिजे, त्याचबरोबर खाली कांदा फुगला पाहिजे, कलर आला पाहिजे, रंग आला पाहिजे, वजन जास्त प्रमाणे आणि साईज 1 नंबर झाली पाहिजे. यासाठी ही फवारणी करते वेळी कांदा पीक आपलं ज्यावेळेस काढायचंय, चाळीमध्ये ठेवायचं ना, तर लक्षात घ्या, कांदा पीक काढायच्या आधी जे शेवटचं पाणी देतो आपण, तर हे शेवटचं पाणी द्यायच्या आधी किंवा पाणी देऊन झाल्यानंतर वापसा कंडिशन मध्ये फवारणी करायची. ही करते वेळी आपल्याला 0,050 प्रतिपंप 100 ग्रॅम याप्रमाणे घ्यायचं. तर यामध्ये आपल्याला कल्टार हे उपलब्ध झालं 20 मिली घ्या, तुम्हाला चमत्कार उपलब्ध झालं 20 मिली घ्या, ताबोली उपलब्ध झालं 20 मिली घ्या, त्याचबरोबर तुम्हाला गोदरेजचं डबल उपलब्ध झालं हे 20 मिली घ्या. यापैकी कोणतं एक घ्या, लिओसिन उपलब्ध झालं लिओसिन घ्या. आता मी तुम्हाला 20 मिली प्रमाण सांगितलंय, तर तुम्ही 40 मिली याप्रमाणे प्रमाण घेऊ शकता यामध्ये आणि ही फवारणी आपल्या कांदा पिकाला करू शकता आणि एकंदरीतच तुमच्या कांद्याची साईज 1 नंबर काढू शकता. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, भरपूर शेतकऱ्यांच्या शेतामधील कांदा पीक शेवटच्या फवारणीला आहे, तर काही शेतकऱ्यांनी कांदा लेट लागवड केल्यामुळं 70 80 दिवसाच्या दरम्यान कांदा आहे, पण साईज व्हायला मदत होत नाही आणि कांदा एक नंबर दिसत नाही, कारण प्लॉट आपला म्हणावा असा दिसत नाही. आणि विशेष म्हणजे अनावश्यक वाढलेली पात ही बसवायची आहे, दाणमाण पोगर जाड झाला याची पात खाली उतरवायचा, रस खाली उतरवायचा आहे, खाली साईज चाकाकी दिसली पाहिजे. तर ही अशा पद्धतीने तुम्ही नियोजन करणं गरजेचं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली असेल, अजून देखील मिलिंद भोर आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, सबस्क्राईब नक्की करायचंय, समोर घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही आपली व्हिडिओ कुठून
कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहता कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही. खाली जे कमेंट्स बॉक्स दिलेला आहे यामध्ये नक्की कमेंट्स करा. तुम्ही नेमकी कांदा पिकाला शेवटची महत्त्वाची फवारणी कोणती केली आणि सध्या 60, 70, 80 दिवसाचा कांदा असेल तर नेमकी कोणती फवारणी सध्याच्या घडीला तुम्ही करणार आहात. आपण सांगितलेली देखील करा किंवा तुम्ही आधी केली असेल ती देखील केली असेल तर ही कमेंट्स बॉक्समध्ये मला कळवायला विसरायचं नाही. आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. खाली शेअरचं बटन दिसत असेल यावर शेअर करा. मित्र मंडळी, नातेवाईक, व्हॉट्सअप ग्रुप, शेतीविषयक ग्रुप असेल यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.